श्री प्रभाकर सावंत, श्वेता कोळगावकर, आज ज्यांचा आपण श्री प्रभाकर सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय निलेश राणे, विधानमंडळामध्ये अनेक वर्ष ज्यांनी माझ्याबरोबर काम केलं असे माननीय अजितराव गोगटे, माननीय विनय नातू, माझे मित्र प्रमोद जठार, श्री प्रभाकर सावंत, श्वेता कोळगावकर, आज ज्यांचा आपण सत्कार केला ते आदरणीय काका ओगले, श्री सदा ओगले, श्याम कणेकर, मुंबई आणि गोवा या बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट संग्राम देसाई, माननीय सुधीर जोशी, डॉक्टर अभय सावंत, प्रकाश गोगटे, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, बऱ्याच वर्षानंतर मला आज देवगडमध्ये येण्याची संधी मिळाली. ज्यावेळी मला ही संधी मिळाली त्यावेळी जुन्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार असताना, नंतर बांधकाम मंत्री असताना, पक्षाचा अध्यक्ष महाराष्ट्राचा असताना अनेक वेळा अनेक प्रसंगात या गावामध्ये येण्याची संधी मला मिळाली. मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्याला सुरुवात केली तेव्हापासून कोकण भागातून विशेषतः ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निस्पृह निस्वार्थी भावनेतून समाजाची सेवा केली त्या कार्यकर्त्यांची मालिका मोठी आहे. डॉक्टर तात्या नातू होते, आप्पासाहेब गोगटे होते, शिवाजीराव गोताड होते, त्याचबरोबर विशेषतः अनेक असे आमदार होते की ज्यांनी त्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं कार्य वाढवलं. विशेषतः 1975 मध्ये ज्यावेळी आणीबाणी लागली त्यावेळी अनेक लोकांची रवानगी तुरुंगात झाली. आप्पांनाही पण त्या काळामध्ये अटक झाली होती. मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ॲक्ट, मिसा, हा शब्द त्यावेळी अतिशय लोकप्रिय होता आणि त्या काळामध्ये या सर्व कार्यकर्त्यांची जेलमध्ये रवानगी झाली. 1975 साली 25 डिसेंबरपासून आणीबाणी सुरू झाली आणि त्यानंतर 1977 साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या.